आम्ही सर्वजण स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या विचारांवर चालणारे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमदार जयंतराव पाटील यांनी आमच्यावर वक्तव्य करण्यापेक्षा त्यांच्या पक्षात काय चाललं आहे याकडे लक्ष द्यावं असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावलाय. शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विट्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार सुहास बाबर, उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचे स्वाभिमानी कार्यकर्ते जिल्हा परिषदेची घटना विसरणार नाहीत असं वक्तव्य केलं होतं. त्याला मंत्री देसाई यांनी विट्यात प्रत्युत्तर दिले. यावेळी मंत्री देसाई यांनी महायुतीतील अंतर्गत वाद, उभाटा, शिवसेनेच्या खासदारांचा स्वतंत्र गट आणि खासदार संजय राऊत यांची टीका यावरही भाष्य केले. त्याचबरोबर शिवसेनेच्या सांगली जिल्ह्यातील मतदारांची जबाबदारी आमदार सुहास बाबर यांच्याकडे असल्याचं मंत्री देसाई यांनी सांगितलं. आम्ही महायुती म्हणून एकत्र असलो तरी सांगली आणि सातारा येथे काही स्थानिक वाद होते. सांगली जिल्ह्यात राजकीय वाद असले तरी सातारा जिल्ह्यात हे वाद वैयक्तिक आणि शारीरिक पातळीवर आले होते. मात्र तरीही शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगली जिल्ह्यासाठी आमदार सुहास बाबर यांच्याकडे जबाबदारी दिली होती. मंत्री म्हणून मी दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मतदारांच्या भावना ऐकून घेण्यासाठी मी आलो होतो. आता सर्व गैरसमज दूर झाल्याचं त्यांनी सांगितले. कुपवाड औद्योगिक वसाहत ते तानंगकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आरटीओ कार्यालयाजवळ दुपारी भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय. पंडित रंगराव पवार आणि पांडुरंग लक्ष्मण कांबळे असं मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं. आज सकाळी दुचाकीस्वार पंडित पवार आणि पांडुरंग कांबळे दुचाकीवरून औद्योगिक वसाहतीतून तानंगकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करत असताना आरटीओ ऑफिसपासून काही अंतरावर पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेजण रस्त्यावर पडल्याने दोघांच्या डोक्यास गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून डंपरसह पसार झाला होता. मात्र कुपवाड पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग केला. अखेर तानंग फाटा येथे डंपर पकडला, पण डंपर चालक पसार झालाय. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे हे आपल्या पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर जीवरक्षक टीम आणि आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आलं. या घटनेची नोंद करण्याचं काम कुपवाड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. महापालिकेचे जन्ममृत्यू विभागातील पोर्टल महिन्यापासून बंद असल्याने 3,787 दाखले प्रलंबित आहेत. त्यातील अनेक दाखले हे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहेत. त्यांचे प्रवेश रखडले, त्यामुळे पालकांमधून चिंता आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी मंडळी सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या नावावर समुद्रकाठी मौज मजा करतायत. सत्ताधाऱ्यांना याबाबत लाज कशी वाटत नाही असा सवाल विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केलाय. ते म्हणाले, महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागाकडे दररोज 180 ते 200 अर्ज दाखल होत असतात. त्यापैकी केवळ 30 ते 40 दाखले दिले जात आहेत. 1 मे ते 16 जून या कालावधीत सांगली शहरातून जन्म मृत्यू दाखल्यांसाठी 2,808 मागणी अर्ज आलेत. जन्ममृत्यू नोंदणीचे CRS हे पोर्टल महिनाभरापासून बंद आहे, त्यामुळे नोंदणी रखडली आहे. तसेच दाखले मिळणंही बंद झाले. सांगली व कुपवाडमधील 14 तर मिरजेतील 9 कर्मचारी कामाविना बसलेत. सध्याचा कालावधी हा शाळा प्रवेश प्रक्रियेचा आहे. प्रवेशासाठी जन्मदाखल्यांची गरज असते, पण पोर्टल बंद असल्याने पालकांना दाखले मिळेना झाले. त्यामुळे पालकांची चिंता वाढतीये. महापालिकेने या संदर्भात शाळा आणि महाविद्यालयांना कळवणं आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थी पालकांची अडवणूक होणार नाही. मात्र याकडे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाचं लक्ष नाही. सत्ताधारी मंडळी सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या नावाखाली गोव्यात मौजमध्ये मस्त आहेत. गोव्यात उंची हॉटेलमध्ये, स्विमिंग टँकमध्ये मजा मारतायत. विधान परिषदेच्या सांगली सातारा मतदारसंघात भाजप महायुतीकडे मोठं संख्याबळ आहे. 600हून अधिक मते असल्याचं सांगितलं जातं. पण या मतदारांना गोव्याला का नेले, त्यांच्यावर पक्षाचा भरोसा नाही काय, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केलाय. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत असून प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगली आहे. सांगली जिल्ह्यातील 5 आणि सातारा जिल्ह्यातील 7 अशा 12 मतदान केंद्रांवर 895 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
मतदान केंद्रावर अनुचित प्रकार रोखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। विधान परिषद निवडणुकीत भाजपचे मंत्री तर महाविकास आघाडीकडून शरद पवार राष्ट्रवादीचे आजी माजी प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। दरम्यान भाजपच्या सहलीला गेलेले मतदार बुधवारी संध्याकाळी कोल्हापुरात दाखल झालेत। सांगली सातारा विधान परिषदेसाठी भाजप, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अपक्ष अशा 8 उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले होते। छाननीमध्ये 1 अर्ज अवैध ठरल्याने 7 उमेदवारांचे 12 अर्ज शिल्लक होते। 7 उमेदवारांपैकी 4 जणांनी माघार घेतली। त्यामुळे सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या आखाड्यात 3 उमेदवार असले तरी भाजपचे कदम आणि राष्ट्रवादीचे पवार पक्षाचे जगताप यांच्यात लढत होतीये। विधान परिषदेसाठी गुरुवारी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत प्रत्यक्ष मतदान होते। दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केला जात असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षीय संख्याबळ, संभाव्य क्रॉस व्होटिंग आणि अपक्ष सदस्यांची भूमिका यामुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे। महायुतीकडून भाजपने धोका न पत्करता आपल्या मतदारांना मतदानापर्यंत एकत्र ठेवण्यासाठी विशेष रणनीती आखली होती। भाजपने मतदारांना रविवारी गोवा येथे सहलीसाठी पाठवलं होतं। तेथून बुधवारी संध्याकाळी कोल्हापुरात दाखल झालेत। भाजपच्या सहलीवरून आलेले मतदार तसेच सहलीला न गेलेल्या सदस्यांची बैठक घेण्यात आली आहे। भाजपच्या सर्व मतदारांना मतदानासाठी थेट केंद्रावर आणण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता धारकांना दिलेल्या घरपट्टीच्या नोटिसा चुकीच्या पद्धतीने दिल्या गेल्या आहेत। त्यामध्ये त्रुटी असून नियमबाह्य आहेत। त्यामुळे नागरिकांनी यावर तातडीने हरकती घ्याव्यात। लवकरच घरपट्टी विरोधी कृती समिती न्यायालयात जाणार असल्याचा इशारा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। समितीचे सतीश साखळकर, माजी नगरसेवक हनुमंत पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्ही दबर्वे, रवींद्र वळवडे यांनी एकत्रित पत्रकार बैठक घेतली आहे। हनुमंत पवार म्हणाले, भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीची आकारणी करताना पालिकेने मोठी चूक केली आहे, ती म्हणजे जागा आणि त्यावरील इमारतीला स्वतंत्र कर आकारलाय। शिवाय इमारतीसमोरील रिकाम्या जागेचाही त्यात समावेश केलाय। त्यामध्ये अनेक नागरिकांची घरपट्टी दुप्पट तिप्पट वाढली आहे। शासनाचा नियम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन पालिकेने केलेलं नाही। तसेच निवासी इमारतीतील कार्यालयांना उपभोक्ता कर वाणिज्य दराने आकारलाय। त्यामुळे एकूण घरपट्टीत मोठीच वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलंय। सतीश साखळकर म्हणाले, महापालिका प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने कर प्रणाली लागू केली आहे। अमरावती येथील एका खासगी कंपनीच्या माध्यमातून सर्वे केला। नोटिसा देखील त्यांच्याकडून दिल्या जात आहेत। अनेक भागातील रेडी रेकनरचे दर, बांधकामचा वर्ग चुकीचा आहे। नागरिकांनी वेळेत आणि तातडीने या विरोधात हरकत घेणं आवश्यक आहे, अन्यथा हा कर मान्य असल्याचं समजून पालिका कर आकारणी अंतिम करणार आहे। तसंच झाल्यास अन्यायी कर वाढ नागरिकांना सहन करावी लागणार आहे। त्यामुळे यावर तातडीने हरकत घ्यावी लागणार आहे। लवकरच न्यायालयात देखील दावा दाखल केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। 2024 पासून उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारांची घुसमट होत होती। दिल्लीत प्रश्न सुटत नव्हते, पक्ष नेतृत्व विश्वासात घेत नव्हते। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून शिवसेना पक्षात आलेल्या सर्व खासदारांचा मी स्वागत करतो। संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्याच पक्षाचा जास्त नुकसान होते, अशी खोचक टीका पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे। उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केलाय। यावरून संजय राऊतांनी जोरदार टीका करत शिवराळ भाषा देखील वापरली आहे। यावरून मंत्री शंभूराजे देसाई यांनी संजय राऊतांवर टीका करताना गुवाहाटीवेळी वाटेल ते आरोप आणि टीका आमच्यावर केली, पण विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही 40 ते 60 झालो, पण शिवसेना उभाटा रसातळाला गेली। त्यामुळे जेवढी शिवराळ भाषा संजय राऊत करणार आहेत तेवढे उद्धव ठाकरे सेनेचे नुकसान करणार आहेत, असे देखील मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले। ते सांगलीच्या विटा येथे बोलत होते। सांगलीतील दत्त मारुती रोडवर असलेला हजरत पीर दावल मलिक दर्गा सन 1980 साली मास्टर प्लॅन राबवत असताना तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर वाघ यांनी बुलडोझर लावून जमीनदोस्त करून रस्ता बनवला होता। दावल मलिकच्या भक्तांनी कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन वाळू, वीट, दगडपत्रे एकत्र करून त्या ठिकाणी पुन्हा हजरत पीर दावल मलिक नावाने बेकायदेशीर दर्गा उभा केल्याचा आरोप माजी आमदार नितीन शिंदे यांनी केलाय। पाडलेल्या दर्ग्यातील थडगे आमराईत नेऊन टाकलं असताना दावल मलिकच्या ट्रस्टींनी एक थडगे गारपीर चौकातील दर्ग्यात तर एक थडगे हसनी आश्रम येथे नेऊन ठेवले। नव्याने बेकायदेशीर बांधलेल्या दर्ग्यामध्ये खोटी थडगी बनवली असून त्याच्यावर गलब फुलांच्या माळा चढवल्या जात आहेत। दर्ग्याच्या पुढील बाजूस महापालिकेचे नंबर नसलेली 5 खोकी बसवलेली असून ती खोकी 10,000 रुपये भाड्याने दिलेली आहेत। या खोक्यांना महापालिकेचे नंबर नाहीत। या ट्रस्टींनी दर्ग्याचं बांधकाम पाडत असताना जिल्हा प्रशासनाला पुन्हा त्या ठिकाणी दर्गा बनणार नाही असे लेखी लिहून दिलेलं आहे। असं असताना सांगली गणपती संस्थान जागा मालक असताना त्यांना अंधारात ठेवून हा बेकायदेशीर दर्गा उभारण्यात आलाय।
आणि या दर्ग्याला बेकायदेशीररित्या वक्फ बोर्डचा फलक लावलाय. तो दर्गा बुलडोझर लावून जमीनदोस्त करावा आणि त्या ठिकाणची खोकी हटवावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. हिंदू एकता आंदोलन संघटना आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं. यावेळी मनोज साळुंके, राहुल बोळाज, संजय बापू तांदळे, प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, गजानन माने, हरप्रीत सिंग गौड, दिग्विजय शिंदे, रवींद्र वाधवने, राम काळे, अक्षय पवार, अनिकेत अमरुळे, पवन चौगुले, अमित पवार आणि जण पदाधिकारी उपस्थित होते. पाणी व स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे डिसेंबर 2025 पासूनचे मानधन थकीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. जिल्ह्यातील 74 कर्मचाऱ्यांचे तब्बल 1,12,00,000 रुपयांहून अधिक पगार अडकलाय. पाणी व स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील 15 ते 20 वर्षांपासून विविध पदांवर कंत्राटी तत्वावर कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा आणि जनतेस आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच गावं स्वच्छ आणि सुजल करण्यासाठी त्यांचं काम अविरतपणे सुरू आहे. जलस्वराज्य, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही अभियान यशस्वीपणे पार पाडून राज्य अग्रेसर ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2025 पासूनचं मानधन अद्यापपर्यंत मिळालेलं नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट निर्माण झाली आहे. अनेक कर्मचाऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला असून मुलांचं शिक्षण, आरोग्य आणि घर खर्च भागवणं अवघड झाले. प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे थकीत मानधन मिळावं, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत समायोजन करावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे रविवारी पंढरपूर म्हसवड मार्गावर भाविकांची पिकअप गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पलूस शहरातही अशाच प्रकारच्या संभाव्य धोक्याकडे नागरिकांनी लक्ष वेधले. पलूस येथील विजापूर गुहागर महामार्गालगत एक विहीर अत्यंत धोकादायक स्थितीत असून तिच्याभोवती कोणतेही मजबूत संरक्षण कठडे किंवा सुरक्षितता व्यवस्था नसल्याचं दिसून आले. महामार्गालगत असलेल्या या विहिरीमुळे वाहन चालक, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात दृश्यमानता कमी झाल्यास एखादं वाहन नियंत्रण सुटून थेट विहिरीत कोसळण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जाते. तांदूळवाडी येथील भीषण दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरलं असताना पलूसमधील या धोकादायक ठिकाणी प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास अशाच प्रकारची दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होते. स्थानिक नागरिकांनी संबंधित विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पालिका प्रशासनाने तातडीने या विहिरीभोवती मजबूत संरक्षक भिंत, लोखंडी कठडे आणि इशारा फलक उभारावेत अशी मागणी केली आहे. अपघात घडल्यानंतर हालचाल करण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय. पलूस शहरातून जाणाऱ्या महत्त्वाच्या विजापूर गुहागर महामार्गावरील हा धोका प्रशासनाला दिसणार का, की एखाद्या दुर्घटनेची वाट पाहिली जाणार, असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.